दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी परमेश्वर कसा आहे त्याचे कार्यकारण स्वरूप लक्षण सांगून आपली स्वतःची ओळख दिलेली आहे. अनादीच्या नित्य व अनादीच्या ज्या चार पदार्थांमध्ये जीव, देवता, प्रपंचाबरोबरच परमेश्वरही हा नित्य आहेच, त्याचप्रमाणे अनादीचा आहे. त्या पदार्थामध्ये ईश्वर स्वरूप हा एक विद्यमान भावरूप असा सचेतन पदार्थ आहे. तो अनादी व नित्यच आहे आणि म्हणून तो पर आहे. पर तो म्हणजे परमेश्वर स्वरूप सर्वांच्या पलीकडं आहे. या अर्थाने परमेश्वर पर म्हणजे पलीकडच्या, सर्वांच्या पलीकडचा, त्याच्या पलीकडे कोणीच नाही अशा अर्थाने तो पर म्हणजे श्रेष्ठ, उंच, त्याच्या पलीकडं, त्याच्यापेक्षा उंच आणि त्याच्यासारखा असा कोणीच नाही. तो एक परमेश्वर आहे. त्या परमेश्वराला जर आपण समजून घेतलं तर त्यामध्ये अनंत, अमूर्त असे अनेक गुण आपल्याला पाहायला भेटतील. दोष मात्र एकही नाही. आणि त्या परमेश्वराला समजून उमजून घेऊन त्याला अनन्यभावे जर आपण शरण गेलो तर त्या परमेश्वराची प्राप्ती होऊन आपण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडू शकू. अन्यथा जन्माला आलेला मनुष्य कर्म करतो, त्या कर्म भोगण्यासाठी मृत्यू, नरक, दुःख भोगत भोगत पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा नरकात जात असतो. ही रहाटगाडी जी आहे ही जर बंद करायची असेल तर ह्या परमेश्वराला समजून उमजून घेऊन अनन्यभावी शरण जावं लागेल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.